असं राहिलेलं बरं नाही. इथे उपस्थित यापुढे माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे तरुण, माझ्या वाढदिवसा दिवशी तालुक्याच्या बाहेरून आलेले व तालुक्यातून आलेल्या सर्व तरुणांचा आज मी आभार मानतो. आज माझ्या वयाच्या 18व्या वर्षी मला आबांच्या नावामुळे जो मान मिळतोय, वकील साहेब यापुढे कुठलीही वाटचाल असू दे, पण मला आबांमुळे किंमत मिळाली या गोष्टीची जाणीव मला माझ्या आयुष्यभर आहे. आबा गृहमंत्री होते. आज मला अनेक लोक भेटल्यावर म्हणतायत की आम्ही नगरसेवकांची मुलं बघतोय, महापौरांची मुलं बघतोय, ती सुद्धा पांढरे कपडे घालून फिरतायत, पण आबांचा मुलगा म्हणून तुमच्यात तो अहंकारपणा कधीच दिसलेला नाही. पण आबांचा मुलगा म्हणून मला वेगळं वागण्याची कधीच गरज भासली नाही. जे संस्कार माझ्यावर लहानपणापासून झाले तसंच जर मी बाहेर वागतोय तर मी लोकांना आबांसारखं वाटतोय, हे मुळात माझ्यासाठी चांगलं झालेलं. आज ज्या ताकदीने हे सगळे लोक माझ्या कुटुंबियांच्या पाठीशी उभारले, खरं तर आबा गेल्यानंतर कुठली तरी एक बाजू डगमगल्यासारखं मलाही वाटत होतं. पण जी बाजू आबा सांभाळत होते, आबांनंतर ती बाजू सांभाळायला एवढे सगळे लोक आबांच्या विचारांनी बांधलेले उभारतात, हे बघून खरंच आनंद होतोय. आज जे तरुण इथे उपस्थित आहेत त्या तरुणांना मी सांगू इच्छितो, वकील साहेब म्हणजे माझं शिक्षण तरी चालूच आहे, पण दादा आजपर्यंत मी काय होणार, शिक्षण माझं पूर्ण करून मी काय होणार असं मला कुणीच विचारलेलं नाही. पण या वयात आबांनंतर पडलेल्या जबाबदारीची जाणीव मलाही आहे. मी सुद्धा आबांची स्वप्न पूर्ण केल्याशिवाय मरणार नाही. तात्या म्हणाले, पांडुरंगाकडे मी 100 वर्ष जगावं अशी त्यांची प्रार्थना आहे. पण तात्या 100 वर्ष जर नाही जगलो तर 40 वर्ष संभाजी महाराजांसारखे जगल्याशिवाय मी आज आपण ज्या पद्धतीनं ताकद आमच्या पाठीशी उभा केलेली आहे, तसंच प्रेम, तशीच ताकद नेहमी आमच्या पाठीशी उभा राहते. सुमनताईंना आणि स्मिता दीदींना आपण पाठबळ द्यावं. राजकारणातल्या बदलत्या वातावरणाच्या विरोधात आज आपण चाललोय, पण हा प्रभाव आपण मोडून काढायचा आहे आणि तालुक्यात पुन्हा एकदा आबांचा झेंडा फडकवायचा. मी आज ताई आमदार झाल्यापासून जशी माझी ना आबांची भेट असायची, तशीच मुळात माझी ताईंची भेट व्हायला लागली. वकील साहेब, मी तुम्हाला सांगतोय, आज मला परवा माझी आई स्वतः म्हणाली की मी जाते तेव्हा तू उठलेला नसतेस आणि मी येऊन झोपते तेव्हा तू माझ्याजवळ नसतेस. मला तुझ्याबरोबर कधी कधी बोलू वाटते, पण तूही माझ्याजवळ उभारत राहा. माझ्याबरोबर कार्यक्रमाला येत जा, पण कार्यक्रमाला येत जा म्हणल्यावर मी नेहमी म्हणलेलं आहे की माझं शिक्षण चालू आहे, मी काय तुझ्यावर कार्यक्रमाला येत नाही असं मी जागा सांग. पण आज या वातावरणात वाढताना आबांची सगळी स्वप्न पूर्ण करत करत तुमच्याही सगळ्यांची स्वप्न पूर्ण करण्याचा शपथ मी आज घेतो. आणि माझ्या अंगात जोपर्यंत शेवटचा रक्ताचा थेंब आहे तोपर्यंत तुम्हा सर्वांची स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार मी केलाय. आणि माझे 2 शब्द मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.